भूमिं विश्वतो वृत्वा गन्तिष्ठत्तशाङ्गुलम् शम्भो सकरजनी सैल पर अर्कतम बैल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए 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 सकरजनी सैल पर अर्कतम बैल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए शंभो रामदस कंध पर भीम जरासंध पर भूषण जो सिंधु पर कुंभज भी सेकिए शंभो हर जो आनंद पर गरुड़ जो भुजंग पर गौरव के अंग पर बाण जो फेंकिए बाज जो विहंग पर सिंह जो पतंग पर मेष धनु रंग पर शिवराज देखिए शिवराज देखिए शिवराज देखिए ऐका ऐका मराठी मर्दानो ऐका ऐका मराठी मर्दानो ऐका ऐका मायल हे किन्नो ऐका ऐका चंद्र सूर्यानो बळत्या वाऱ्यानो रान किल्ल्यानो जी जी हे ऐका ऐका सात समुद्रानो जी जी बादशाही पडे पायाशी जी जी छताडावर नाचे शिवशाही जी जी बादशाही परे पायाशी जी जी छताडावर नाचे शिवशाही जी जी बादशाही परे शिव सुंदर केशरी आजा मुचा राजा बसला तख्त मराठीवरी युगायुगाची पुण्याई युगायुगाची पुण्याई ये उतरून भूमीवरी आजा आमचा राजा बसला तख्त मराठीवरी आजा आमचा राजा बसला तख्त मराठीवरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी छाती केसरीची दृष्टी गरुडाची रत्ने भजनाची ऐसा राजा देवराजी याचा प्राण योगी याचा मूळ कैलासाचे ऐसा राजा मातीसाठी प्राण साठतो युक्त मांडतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षतो ऐसा राजा 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 पहिला दोष वीरा माझे नाव राहील. आज मी तुम्हाला शिवाजी महाराज बद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावा अशी माझी विनंती. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवाडी या चंदनाचा सोनेरी प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. महाराष्ट्रात असाच एक शिवाजी राजा होऊन गेला. सर्वांना माझा नमस्कार. आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानेचा मुद्रा मानेचा मुद्रा मानेचा मुद्रा. 19 फेब्रुवारी 630 या मंगळ दिनी शूरवीर तोफांचा कडकडाट झाला. सनई चावडी वाजली. साऱ्या आसमनात आनंदाची उधळण झाली. त्या दिवशी माता पोटी एक शिवसिंहाचा जन्म झाला. तो शिवसिंह म्हणजे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडिलांचे नाव शहाजी भोसले आणि त्यांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले.
माता जिजाऊंनी बाळ शुभाला माता जिजाऊंनी बाळ शुभाला विविध माता जिजाऊंनी बाळ शुभाला माता जिजाऊंनी बाळ शुभाला विविध माता जिजाऊंनी बाळ शुभाला राम कृष्ण भीम अर्जुन यांचे अभंग सांगत संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत अभिमन्यू छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून हुशार व चाणक्य बुद्धीचे होते. मावळ्यांची मुले शिवाजी राजांना खूप आवडायची. शिवाजी राजे त्यांच्यासोबत विविध खेळ खेळून मातीच्या हत्ती घोडे किल्ले बनवत खोट्या खोट्या लढाई खेळत मावळ्यांची मुले शिवाजी राजांना खूप आवडायची. मावळ्यांची मुले शिवाजी राजांच्या झोपडीत जाऊन मिरची भाकर आवडीने खात होते. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने शिवरायांच्या पराक्रमाने महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. मी ज्यांच्याविषयी बोलणार आहे त्या युगा पुरुषाचे नाव माझ्या शाळेचे नाव आहे आणि त्या शाळेत शिकणारा मी एक विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्या तेजस्वी युग पुरुषाचा मला तुम्हाला काय संपूर्ण जगाला अभिमान आहे. ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज होय. प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शास्त्रो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. राजांच्या या राजमुद्रेला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. 394 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. युद्धनीती राजनीती गनिमिकावा यांसारख्या कूटक्षेत्रांचा कलश म्हणजे शिवबा. संयमांचा घाट म्हणजे शिवबा. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचे स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्या मनगटात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती. ताजमहल जर प्रेमाची निशाणी असेल तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नव्हे तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातील रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली पण शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. आम्ही चीनच्या भिंतीला जगातील एक आश्चर्य मानतो. अरे मग हे काय? अरे नुसता अभिमान नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली व स्वराज्याची घोडदौड सुरू केली. अत्यंत लहान वयात महाराजांनी हे साहसी व धाडसाचे कार्य आपल्या हाती घेतले व ते पूर्णत्वासही नेले. हिंदवी स्वराज्याची स्थापन करताना त्यांच्याकडे सैन्य साठा आणि शस्त्र पुरवठाही नव्हता. यासाठी ते स्वतः पुणे व मावळ यांसारख्या ठिकाणी जाऊन तेथील लोकांची परिस्थिती जाणून घेतली. तेथील लोकांवर होणारा अन्याय व अत्याचार जाणून घेतला. शिवाजी महाराजांनी नुसते मावळे गोळा केले नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली. त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण करून त्यांच्या हातात शस्त्र दिले. अशा प्रकारे हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. त्यांच्या या कार्यात तानाजी मालुसरे, शिवा काशीद बाजी प्रभू देशपांडे, जीवा महाला, बहिर्जी नाईक यांसारख्या सवंगड्यांनी मोलाची साथ दिली. शिवरायांसाठी प्राणाची आहुती देताना त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. शिवरायांआधी अनेक राजे होऊन गेले. शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले पण इतिहासाच्या पानात आणि प्रत्येकाच्या मनात एक आदर्श राजा म्हणून शिवरायांना ओळखले जाते. कारण त्यांचं स्वराज्याबद्दल असणारं प्रेम, पराक्रम, निष्ठा, निष्कलंक चारित्र्य, धैर्य, शौर्य, कीर्ती. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असं म्हणत शेतकऱ्यावर जीवापाड प्रेम करणारे राजे म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग जास्त
शिवबा लाखात एक नव्हे तर अख्ख्या जगात एक होता, अख्ख्या जगात एक होता. शिवराय हे सर्व गुण संपन्न असे राजे होते. त्यांनी काळ्या कुट्ट अंधारात दिशा ठरवून वाट काढत कितीही मोठे संकट आले, बलाढ्य शत्रू आला तरी डगमगून न जाता, घाबरून न जाता आपल्या सैनिकांच्या साथीने त्या शत्रूला झुंज देत एका वीर पुत्राने गुलामी नाकारत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी माझ्या राजांनी शेवटचा श्वास घेतला. या 2 मिनिटाच्या भाषणात या युग पुरुषाची ख्याती सांगावी तेवढीच कमी. म्हणूनच मी व्यासपीठाची रजा घेताना शेवटी एवढंच म्हणेन, आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, न्यायालंकार मंडित, शास्त्रार्थ शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जयंतीच्या निमित्तानं आज इथं आपल्या या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष, ज्यांच्या संकल्पनेतून आज आपण अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करणार आहोत, ते माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, जय मंत्री साहेब, अरुणशेठ भगत, वाय.टी. देशमुख, माननीय नावाशिवाचे PI होते साहेब, रत्नप्रभा घरत, माई सरपंच, माई भोईर, सर्व प्रमुख मान्यवर आणि शिवप्रेमी. खऱ्या अर्थानं आज आपण ज्या मैदानावर उभे आहोत, एक स्वप्न आपण पाहिलं. 50-55 वर्षापूर्वी स्वर्गीय भगत साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याची निर्मिती केली आणि त्याच्यानंतर सातत्यानं स्वर्गीय भगत साहेबांनंतर 87 पासून माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या शोभा असते त्या पुतळ्याची आपण तिथं शिवजयंती उत्सव साजरा करत असतो. एकच सांगेन, छत्रपतींचं कार्य अलौकिक होते. आपण सांगतोय देशामध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्या जगातल्या 70-80 देशांच्या वर देशामध्ये आज शिवजयंतीचा उत्सव साजरा होत आहे. हा खऱ्या अर्थानं आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. आपण सांगितलं की 50-55 वर्षापूर्वी माननीय भगत साहेबांनी दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी विद्यालयाची उभारणा केली. त्याच्यामुळे आपण सगळे 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेऊ शकलो. भगत साहेबांनी प्राथमिक आरोग्य केंद्र इथं आणण्याचं काम केलं. भगत साहेबांच्या माध्यमातून शिवपुतळ्याची उभारणी झाली. सातत्यानं आंदोलन स्थानिकांना नोकरी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. त्यांचंही सातत्यानं ते छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचा विचार, दिबा पाटील, एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख, दत्ता पाटील, तुह वाजेकर, दत्तूशेठ पाटील यांच्याबरोबर काम करत असताना ते बेलगाव जेलमध्ये 1-1.5 वर्ष गेले. त्याच्यानंतर ते आपल्या 84च्या आंदोलनामध्ये आतमध्ये गेले. सातत्यानं लढाऊ माणूस, सातत्यानं जनतेचा विचार आणि जनतेचा भला करण्याचं काम केलं. म्हणून हा वडगर पासून गव्हाण विभागात अनेक सुधारणा आणण्याचं काम माननीय स्वर्गीय भगत साहेबांनी केलेलं होतं. भगत साहेबांच्या जाण्यानंतर 87 साली ही धुरा माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्यावर आली. छत्रपती शिवाजी विद्यालयाची उभारणा केली. त्यावेळेला आपल्याला माहित आहे की सगळे आपले जे वडील होते, आपले लहू शेठ असतील, चंद्रकुंडाजी असतील किंवा आमचे विठ्ठल भगत असतील, बाकी सर्व जे लोक होते, वडिलांनी पण आमच्या तुकाराम घरताना त्याला 500 रुपये दिले होते. म्हणजे पैसे जमा करण्याने श्रमदानानं त्याच्यामध्ये रामशेठ ठाकूर साहेब किंवा जय मंत्री यांनी पण श्रमदान केलंय आणि आपण सर्वांनी श्रमदानातून उभं केलेलं हायस्कूल होतं. आणि त्याची इमारत जेव्हा एक रात्री साहेब सांगतो, एक त्याची खोली, वर्ग खोली पावसाळ्यामध्ये पडली. सुदैवानं ती रात्री पडली. दिवसाच्या पडले तर 60च्या 60 मुलं गेले असते. आणि रामशेठ ठाकूर साहेब हे ऍडमिट होते. त्यांचा एक फार मोठा अपघात झाला होता. हातामध्ये सलय, पायामध्ये सलय आहे. बिंदूजा हॉस्पिटलला जवळजवळ 25-30 महिन्याचे जास्त ते ऍडमिट होते. आम्ही अरुणशेठ, आम्ही भाऊशेठ, आम्ही जाऊन सगळे भेटलो. कसे रात्री रूम पडली. आता आपल्या रूम वर्ग खोल्या नाहीत आणि या ज्या रूम बांधलेल्या आहेत अशा मातीच्या किंवा याच्यातून बांधलेल्या आहेत. आणि आता आपल्या हायस्कूलची दुरावस्था आहे, आपल्याला बदलावं लागेल. त्यानं तिथं तातडीने निर्णय घेतला.
1,10,00,000 रुपयाची इमारत 87-88च्या दरम्यान आपण तिथं बांधली. तिथं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं आणि त्यांचं कुठेही नव्हतं. आणि भगत साहेबांचं ज्युनियर कॉलेज, भगत साहेबांचं ज्युनियर कॉलेज आम्ही बांधण्याचा प्रयत्न केला, कारण भगत साहेबांचं फार मोठं नाव व्हावं म्हणून आम्ही सांगितलं. एक रामशेठ विवेक पाटील, दत्तूशेठ पाटील सगळे एकत्र जे मात्र का आपण त्याचं नाव झालं पाहिजे, पुतळा बांधायचा नाही, आपण एज्युकेशन मध्ये जायचं. आम्ही ज्युनियर कॉलेजची स्थापना करायचा प्रयत्न केला, 5-6 वर्ष रखडलाय, कामच होत नाही. भगत साहेबांच्या एका नातेवाईकाने मला धमकी दिली का तुमच्यावर अभ्रंशकाचा दावा करतोय. आता मी ज्येष्ठ नवीन पुढारी म्हणजे मी कार्यकर्ता यांच्या बरोबर रामशेठ आणि विवेक पाटलांना जाऊन झाले जे मात्र ना बाबा कोर्टात केस दाखल होईल, तुम्ही काय हायस्कूल कॉलेजची इमारत बांधत नाही, काहीतरी करूया. मग आपण नाटक बिटक ठेवून तो त्यावेळेला पूर्ण केला. म्हणजे अशा परिस्थितीत आपली वाटचाल होत असताना रामशेठ ठाकूर आले. आम्ही काय सांगतो, रामशेठ आले म्हणजे एक त्यांचा हात जिथं लागला तो परिसराचा हात लागला. आज आपण पाहिलं इथं 35-32 वर्षापूर्वी साहेब कोण हायस्कूलला इंग्रजी माध्यमामध्ये जायला तयार नव्हता. आता मराठी माध्यमांमध्ये कोण यायला तयार नाही, किती पण पैसे देतात, पण आता इंग्रजी माध्यमाशिवाय लोकांना शिक्षण नाही पाहिजे. या इमारत आपल्याला दिसते 35-40 कोटीची उभी राहिली. त्याची मूर्तमेढ जय मात्रेंच्या चालीमध्ये आपण शेठच्या नेतृत्वाखाली सुरू केली. त्याच्यानंतर मोरुनारायण मात्रे विद्यालयाची स्थापना केली. अरुण शेठ भक्तांची मुलगी असेल, भाऊ शेठचा मुलगा असेल, विश्वनाथचा भक्त तिकडे गेला होता, जयाची मुलगी असेल, जयाचा मुलगा असेल, हे प्रकाश देशमुख अशी मुलं 7-8 आम्ही कोल्हापूरून आणली आणि त्यांना इथं आम्ही जबरदस्ती ऍडमिशन दिलं. आणि त्याच्यानंतर इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली. आज पहा भव्य दिव्य शाळा काय एमटीएच. आपल्याला एक सांगतो, मानाचा पान आपण बोलू काय, मोरुनारायण मात्रे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल आणि TN ज्युनियर कॉलेज, एक सुंदर अशी इमारत आज उभी राहिली. याचा अभिमान आहे का पहिला प्रकल्प कसा असेल का ज्याला ज्या गोष्टी बनवल्या त्या गोष्टी अतिशय सुंदर बनवल्या. स्पोर्ट्स स्टेडियम आपण करणारा स्पोर्ट्स स्टेडियम आम्ही एकत्र येऊन बांधला. त्याच्यामध्ये त्यावेळेला आम्ही ठीक आहे विधान परिषदेची निधी, विधानसभेची निधी, रामशेठ ठाकूर साहेब खासदार होते त्यांची निधी, असं आम्ही एकत्र येऊन ती बांधलेला जे मात्र नगराध्यक्ष होते त्याच्या माध्यमातून निधी जमवून आम्ही इतर कंपन्याकडून आणला. आणि त्याच्यानंतर जेव्हा वेगळे झालो तेव्हा रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स स्टेडियम आज इंटरनॅशनल आहे. तिथे इंटरनॅशनल गेमच्या प्रॅक्टिससाठी लोक येतात, शूटिंगसाठी येतात. आणि अशा वेळेला एक महत्वाचं त्या स्पोर्ट्सला सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीनं तिथं बॅडमिंटन कोर्ट असेल, स्विमिंग पूल असेल, एक भव्य दिव्य असं नवी मुंबईमध्ये सर्वात टॉपचं जे असेल ते रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स निर्माण करण्याचं काम माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी केलं. याचाही आपल्याला सारखा अभिमान त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि हे करत असताना आपण सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याची फार दुरावस्था झाली. आपली सगळ्यांचं म्हणणं होतं, आपण कमिटी लावली, मोरू देशमुख आणि वसंत पाटील यांना पाठवले, जा पुतळ्याचा अभ्यास करून या. आपण केला काय, एक आपण तिथं निर्माण करूया. मी त्यांना सांगितलं, शेठ माझी एक इच्छा आहे प्रामाणिक का MTHL चा त्यावेळेला करायचा निर्णय महाराष्ट्र शासनाचा चालला होता, टेंडर अंबानी घेतला, कॅन्सल झाला. अशा ठिकाणी पुतळा उभारूया की ज्याचा MTHL तो दिसला पाहिजे. आणि म्हणून हे स्वप्न आपण पाहिलं. हा प्लॉट मागण्यासाठी प्रयत्न केला. शेठची ताकद आहे, एकदा शेठ भिडला की ते शिडकोवाले जरा घाबरतात. मी प्रशांत चेअरमन असताना चर्चेला आपण ही जागा मागतोय, आपण देवी पाटील समिती, आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेतला. आणि त्याच्यामध्ये प्रशांत एवढी जागा मामा शक्य नाही, शिडको तर देत नाही तुम्हाला, अर्धा एकर पण जागा. रामशेठ आहे, रामशेठने एक मनावर घेतला, त्या शिडकोला काय पण सोडतात. इथं माउस हाऊसिंगला एवढी जागा त्यांनी सोडून दिली, कोपरच्या गावात नोटिसा दिल्या होत्या. रामशेठला याच्या जर एकही आमचा PSC किंवा घर गेला तर तुम्हाला मी उभे राहू देणार नाही. ही ताकद प्रकल्पासाठी. तिथं आम्ही पक्षपंत नाही, आम्ही सर्व भगत साहेबांचे अनुयायक आणि या विभागाच्या विकासासाठी आम्ही एकत्र राहणार हे सातत्याने आपण ठरवलं. म्हणून या भागात विकासाची कामं झाली. मी अनेक नेत्यांना सांगतो, पनवेलमध्ये, उरणमध्ये, गणेश नायकांपासून सगळ्यांना सांगतो का यांच्यामध्ये या सगळ्यात जास्त गरजेपोटी घर आमच्या बघायचं का. रामशेठ ठाकूर साहेब हे खासदार असताना सातत्याने इथं आले. इथं प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आमची एक आमसभा असते, त्याच्यामध्ये जनतेला आम्ही भेटतो, जनतेच्या समस्या सोडवतो. त्याला आम्ही ते सांगायचे बिंदास घरं बांधा. झोपडपट्टीवाल्यांचे त्यांची जमीन नसताना ज्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आहेत त्यांचीच घरं जर नियमित होतात, त्यांना उलट पैसे देतात घर बांधायला, तर तुमच्या बापाची जमीन गेली आहे. 84 साली शासनाने आपल्यावर गोळीबार केलेला आहे आणि हुतात्म्याचं रक्त वाया जात नसतं, वाया जाऊ द्यायचं नसतं हे सांगितलं दिबी पाटलांनी. तर दिबी पाटील साहेबांची मन लक्षात ठेवायची का आमचा प्रत्येक माणसाचा जो गरजेपोटी घर असेल तो नियमित झाला पाहिजे, नाहीतर त्यांच्या शासनाच्या डोक्यावर बसून आम्ही नियमित करू. आणि त्याच्यामध्ये अशोक चव्हाण साहेब त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना आपण यशस्वी झालो. पहिला आपण त्याच्यामध्ये GR काढण्यामध्ये, आणि आज एकनाथराव शिंदेनी त्याच्यामध्ये पुढची कामगिरी केली. आज इथं साहेब 6.25 एकर जमीन आहे. पहिला प्लॉट आम्ही मागितला, पण छत्रपती महाराज त्यांच्या जीवनभर त्यांना संघर्ष होताच. आणि शिडकोतले आमचे अधिकारी ते धारीतले शुक्राचार्य आहेत.
तिथं तिरुपतीवाल्यांनी साऊथवाल्यांनी मंदिराला प्लॉट मागितला 2 मिनिटात दिला. त्याच्यामध्ये पद्मावती मंदिराला मागितला लगेच दिला. जमीन आमच्या बापाची आणि जे शासन करतात त्यांना काय होतंय, त्यांना जमीन वाटतात, जमीनची खिरापत वाटतात. आता युनिटी मॉल साठी गव्हर्नमेंटने मागितला 2 मिनिटात देऊन टाकला. आणि हा पहिला प्लॉट आहे, हा देण्यामध्ये त्यांनी बऱ्याच अडथळा निर्माण केला. आज आपण हा प्लॉट ज्यावेळेला आपण याची मागणी केली, आमच्या टाकू साहेबांना तरी पत्रले अध्यक्ष म्हणून समितीचे का ही जागा आणि याच्या बाजूचं मैदानाचं जी जागा आहे 4.5 एकर 5 एकर ती जागा आपल्याला देण्यात येणार आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रोसिजर करतोय. ग्रामपंचायतीबरोबर पत्रव्यवहार झालेला आहे आणि याला आपण ग्रामपंचायतीने ठराव घेतला का हा जो मैदान, ही जागा ज्यांच्या मुलं सुटली, ज्यांनी स्वप्न पाहिलं, नुसतं एमडी नाही आणले तर देवेंद्र फडणवीस सीएम असताना त्यांना इथे घेऊन आले का ही जागा आम्हाला छत्रपती महाराजांचं स्मारक महाराष्ट्र गव्हर्नमेंट बांधताय. आज त्याच्यामध्ये आजची पूर्वी काँग्रेस आघाडीचं सरकार असताना 3 सरकार गेली, आता हे 2 सरकार आले, तिथं अजून काही वीट लागलेली नाहीये. पण हे तरी आम्हाला पहिल्यांदा बांधायचं आहे, याला सहकार्य करा, आम्ही त्याच्यामध्ये खर्च करणार. याची जागा आपण त्याला आम्ही नाव दिलंय बा रामशेठ ठाकूर मैदान आपण नाव दिलेलं आहे आणि त्या मैदानाचा ठराव आपण या ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेला आहे की ही जागा त्यांच्या माध्यमातून आपण सोडवली. आणि या सर्व जे जागेला आहे, ह्या आझाद मैदानासारखं अशी मोठी जागा या उलवान रोड मध्ये कुठेही त्यांनी जागा सोडलेली नाहीत. आणि म्हणून फक्त ना फक्त माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही जागा सोडवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. त्याच्यासाठी त्यांचा आपण आभार मानले पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा या देशातील आपलं स्वप्न काय, आपण हा पुतळा छोटा नाही आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखा उंचावून घेतोय. याचा घोड्याचा खूर जो आहे तो 55 मीटर हाईटचा घेतला. म्हणजे आम्ही ब्रिज बनवताना पाहिलं का काय करूया, म्हणजे ब्रिज तयार नसताना त्याचा अंदाज घेतला, शिरकोमध्ये बसलो, फॉलोअप केला का आम्ही जर गाडी अशी जाते तर त्याचे आय लेवल कुठं असेल तर तिथं तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचा खूर दिसला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अस्वर्ण पुतळा दिसला पाहिजे. त्याच्यामध्ये म्युझियम असलं पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम होता, तानाजींनी सांगितला, जे काय असेल, बाजीप्रभू देशपांडेचा पराक्रम असेल, छत्रपतींचा अफजल खानाचा वध असेल, हे अनेक शाहिस्ते खानाचा पराभव असेल, हे मुळच लावणार आहोत. पण त्याच्याबरोबर रामशेठ ठाकूर साहेबांचं म्हणणं आहे की आगरी कोली संस्कृती ज्या आमची इथं जपली पाहिजे, त्यांचे सुद्धा म्युरल्स याच्यामध्ये लागले पाहिजे, चित्र लागले पाहिजे, अशा प्रकारचं स्वप्न बघतोय. म्हणजे महाराजांच्या बरोबर या आगरी कोली संस्कृती सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न आहे. आम्ही काय करतो, आम्ही हे जागा मिळवणं याच्यासाठी फॉलो करण्याचं काम करतो. रामशेठ आहेत म्हणून करतो का रामशेठनी ज्याला हात लावलं त्याचं सोनं होतं. हे अनेक वर्ष आम्ही पाहतोय. 87 पासून 36 वर्ष भगत साहेबांच्या गेल्यानंतर भगत साहेबांचं काम फार मोठं होतं. भगत साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज आपण विद्यालयाची स्थापना केली असेल, PHC ची स्थापना केली असेल, शिवपुतळ्याची स्थापना केली असेल, या भागात गव्हाणपड्यावरून रस्ते करण्याचा प्रयत्न केला असेल, हे बेसिक भगत साहेबांनी केलं. भगत साहेबांनी पाया रचला. पण तो रामशेठ ठाकूर आले म्हणून याला कलस रचण्याचा जो काम असेल, या गव्हाणमध्ये उच्च स्तरावर नेण्याचं काम असेल, हे फक्त आणि फक्त माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मुलं झालेलं आहे. हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. आणि आम्हाला अभिमान आहे का आम्ही काम करतो. मी काँग्रेसचा अध्यक्ष आहे, ते पण पहिले तर आम्ही सगळे एकच होतो, भाऊ समजा एका पक्षात आहे, पण इथं येताना आमच्या चपला पक्षाच्या नाही आहेत. आणि आम्ही सांगतो रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाला का आम्ही काम करतो, या विभागामध्ये जी कामं झाली, हे कुठल्याही चॅलेंज आहे, कुठल्याही विभागामध्ये ही कामं झालेली नाही आहेत. कुठल्याही विभागामध्ये गरजेपोटी जास्त घरपोटीची हिंमत व्हायची नाही, पण ती करण्याची हिंमत. आणि लोकांना गोरगरिबांना सांगितलं एका घरात 4-4 कुटुंब राहण्यापेक्षा बिंदास घरं बांधा, ती घरं सोडू, ही ताकद आणि हिंमत इथे स्थानिकांना द्यायचं काम. आणि भगत साहेबांचं जे किंवा दिबीबाई साहेबांचं जे स्वप्न होतं, राजा कसा असावा, त्यांनी सांगितलं राजा कसा असावा, जनतेला आधार देणार. त्यांच्या दारात कोणी गेला तर तो कधी परत येत नाही. आपण आज भव्य दिव्य एवढी आम्ही मंदिरं बांधली असतील, कोपरचा मंदिर असू द्या, शेलगरचा मंदिर असू द्या, इथलं राम मंदिर असू द्या, कुठल्याही मंदिराला सडल असते मदत, कुठल्याही कार्याला सडल असते मदत. सातत्याने जनतेसाठी रस्त्यावर येणारा. त्याच्यामध्ये तर कोपर गावामध्ये तर अर्ध्या नोटिसा दिल्या होत्या, जावल्यामध्ये दिल्या होत्या, आपण त्या सर्व नोटीस पाठीमाग घ्यायला लावल्या. आणि कुठल्याही जुन्या घरांना जी 25-30 वर्षापूर्वीची घर आहेत त्यांचा कुठल्याही बांधकाम पाडल्या जाणार नाही. आता थोडासा मला दुःख आहे, मी साहेबांनी सांगितलं का आता लोकांना नोटीस यायला लागल्यात. तर जुनी घर आहेत, आमची घर आम्ही बांधणार नाही तर काय करणार, प्रत्येक परमिशन आम्ही शिडकोची घेत बसणार आहोत का. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण लीड घ्यायला. रामशेठ ठाकूर जेव्हा खासदार होते तेव्हा एक बैठका व्हायच्या, तेव्हा शिडकोचे MD वगैरे दबले जायचे.
आवाज नाही करायचे. नागरी सुविधांची कामं बंद केली होती. विलासराव देशमुख सीएम असताना त्यांनी सांगितलं का साहेब नागरी सुविधांची कामं नाहीत, गटर नाहीत, तुम्ही 21व्या शतकात शहरं बनवताय आणि आज आमच्या गावात जर गटर नसेल, रस्ता नसेल तर लोकांनी आहे तसंच राहायचं का? आमच्या तुम्ही जमिनी घेतल्यात आणि हे विकसित होताना गावं सुद्धा विकसित झाली पाहिजे. विलासराव देशमुखांनी तत्काळ त्यावेळेला नागरी सुविधांची कामं सुरू केली. अशोकराव चव्हाणांना पटलं, त्यांनी सांगितलं गरजेपोटी घरं यांची 15,000 नियमित झाली पाहिजे. आज 20,000 घरांचा हा प्रश्न आहे आणि आज एकनाथ शिंदेनी साहेबांनी नगरविकास मंत्री असताना GR काढलाय. त्याची अंमलबजावणी थोडीशी रखडली, ती लवकरात लवकर झाली पाहिजे आणि लवकरात लवकर मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की पुढल्या वर्षी आम्ही इथं आमचा शिवजयंती उत्सव साजरा झाला पाहिजे. त्या शिडकोच्या अधिकाऱ्यांना, दारीतल्या शुक्राचार्यांना त्यांना तुम्ही सद्बुद्धी द्या का महाराजांचं स्थान इथं आढळ स्थान निर्माण झालं पाहिजे. त्याला महाराष्ट्राकडे आता कोकणाचं हे प्रवेशद्वार निर्माण झालं. पूर्वी वाशीवरून जायचो, भगत साहेबांच्या वेळेला आपण ठाण्यावरून जातो. ठाणा वाशी सोडा, आता 15 मिनिटांमध्ये आपण तिथं जातो. मुंबईला 15 ते 17 मिनिटांमध्ये आपण शिवडीला उतरतो. अतिशय फार मोठा आज तिथं ही डेव्हलपमेंट होतोय. ज्यांचे जे भूखंड मिळालेत, लेट मिळालेत, त्यांना विनंती आहे का विकू नका. इथं मुंबई होणार आहे. इथं आज 7-8 हजार रेट चाललाय, 25,000च्या खाली रेट राहणार नाही. आज 1 कोटीला 2 BHK चाललाय, तो तुमचा 5 ते 7 कोटीला जाणार आहे. जमीन विकू नका, जास्त गाड्या दागिने याच्यावर नका. भगत साहेबांनी सांगितलं होतं कुटुंब चालला पाहिजे आणि इथं मराठी माणूस टिकला पाहिजे. नाही तर मुंबईतून इथे आले, इथून तुम्ही जरा अलिबागच्या पुढं त्याचं पोरा बिरांना जे दागिने गाड्या मोठ्या वापरण्यापेक्षा हे पैसा चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. आज ही छत्रपतींचा जो विचार आहे तो विचार पुढे नेण्याचं काम स्वर्गीय भगत साहेबांनंतर माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांनी केलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली इथं अतिशय सुंदर असा मोठा बजेट आपण घेतलंय. अतिशय सुंदर असं चित्र त्याचं निर्माण केलंय. आपल्याला व्हिडिओ शेअर केला होता मागच्या वेळेला, त्या पद्धतीचं आपण बांधण्यासाठी सुरुवात करूया. आणि निश्चितपणे त्यांनी सांगितले साहेबांनी 1 वर्षाचं परमिशन लवकर आणा, माझी तयारी आहे. तुम्ही उद्या बोलत आता हा मैदान सुरू कर. रामशेठ नुसतं बोलत नाही, ते स्पोर्ट्स स्टेडियमचं फायलिंग पासून ते शेवटपर्यंत बघितलं. इथं पण हे बघा, आपण कोण आलो का माहित नाही, पण हे सगळा लेवल करून त्यांना सांगितलं टाटावलं तुमचं काम संपलाय, लवकर तुमचा बाट विस्तारा जो आहे तो आता आटपाणी निघा. ही जागा आमची आहे, ही आमच्या मालकीची आहे, प्रकल्पाच्या मालकीची आहे. ही शिवपुतला समितीची जागा आहे, ही लवकरात लवकर खाली करा. त्यांनी खाली करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हा मैदान आणि एक करू आपण आहे रामशेठ ठाकूर मैदान आणि छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा लवकरात लवकर उभारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं. अशीच साथ आपण दिली म्हणून आपली घरं वाचली, अशीच साथ दिली म्हणून आपण गरजेपोटी घरं नियमित झाली आणि अशीच साथ दिली तर आपण हे राहिलेली कामं सुद्धा पूर्ण करू. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराज. युगपुरुष श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अश्वारूढ पुतळा उभारणी आणि सुशोभीकरणचे या समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते श्री रामेश्वरजी ठाकूर साहेब, या समितीचे उपाध्यक्ष ज्येष्ठ व्यावसायिक माजी नगराध्यक्ष श्री जय म्हात्रे साहेब, तसेच या समितीचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब, सदर समितीचे सरचिटणीस व ज्येष्ठ नेते मंत्रीजी घरत साहेब, या मंचावरील इतर मान्यवर आणि या शिवजयंती निमित्त या पंचक्रोशी गव्हाण, कोपर, नावा या पंचक्रोशीतील उपस्थित सर्व ग्रामस्थ, माझ्या महिला भगिनी यांचे या प्रथम मी स्वागत करतो. या शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपतींना अभिप्रेत जे स्वराज्याबरोबर सुराज्य हे अपेक्षित होतं, या सुराज्यामध्ये ज्येष्ठांना मान, त्यांचं संरक्षण, महिला भगिनींना संरक्षण, जे छत्रपतींनी जे निकष सुराज्य करताना बांधून दिलेले आहेत, निश्चितच पोलीस दलाच्या वतीने, नावा सेवा पोलीस स्टेशनच्या वतीने स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी या स्थानिक प्रशासनाशी निगडीत जेवढे कर्तव्य मला करणं शक्य आहे निश्चितच मी करण्याचा प्रयत्न करतो. या शिवजयंती निमित्त निश्चित स्थानिक प्रतिनिधींना मी शब्द देतो. परंतु याचबरोबर
जे सुराज्य निर्माण करताना किंवा स्वच्छ प्रशासन निर्माण करताना निश्चितच आपली मला निश्चित मदत लागेल आणि ती स्वच्छेने मला मदत कराल अशी मी आशा व्यक्त करतो आणि शिवजयंतीनिमित्त मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर आज आपण मोकळ्या हवेत इथे ही जयंती साजरी करत आहोत. गेल्या वर्षापासून आपण फक्त बाजूला उभे राहून जागा मिळते नाही मिळते तरी पण आपण कसं ते आपल्या इकडे भाषण उपत होतो. पण आज मात्र ह्या जयंतीच्या निमित्तानं इथं सभेचं स्वरूप खऱ्या अर्थानं आलेलं आहे आणि ही सभा आज जयंतीच्या निमित्तानं उत्सवासारखी उत्सव स्वरूप झालेला आहे. मित्रांनो, अतिशय चांगलं समर्पक असं निवेदन तानाजी देशमुखनी केलं. नंतर महेंद्र गडकरी सुद्धा अतिशय चांगल्या अर्थाने सांगितलंय आणि इतर वक्त्यांची व्यवस्थित भाषणं झालेली आहेत. आपल्या ध्यानात आलं असेल की आता आपण जुन्या काळातून नव्या काळात आलेलो आहोत. भगतसाहेबांच्या काळामध्ये आपण अतिशय परिश्रम घेतले, फार आपल्याला कष्ट करावे लागले आणि सर्व त्रासाला आपल्याला जास्त समोर जावं होतं. परंतु आताच्या याच्यामध्ये मात्र आपली नवीन कार्यकर्ते आता जे गेल्या 15-20 वर्षभरामध्ये आपण काम करतोय त्या 15-20 वर्षामध्ये आपण काम करायची पद्धत बदलली आणि त्या दृष्टीने आपल्याला ह्या पद्धतीमध्ये सरकारला न डगमगता न घाबरता महेंद्र गडकरी सांगितल्याबरोबर शिडकोवाल्यांनी कसं येऊ दे कुठे येऊ दे पण त्याला 4 हात आपण लांबच ठेवणार, आपल्या घरापर्यंत किंवा जमिनीपर्यंत येऊ देणार नाही अशा प्रकारची आपण हिंमत दाखवलेली आहे. आणि गेल्या 10-15 वर्षामध्ये शिडकोची ती कुठलीच हिंमत झालेली नाही. आपल्याला मान्यता द्यायला परवानग्या द्यायला कदाचित उशीर झाला असेल पण कुठल्याही बाबतीत आपल्या संघटनेच्या विरुद्ध जाण्याची त्यांची अजिबात हिंमत झालेली नाही. मित्रांनो, हा सभागृह साजरा होतोय. आपला तानाजी देशमुख नेहमी निवेदन करत असतो. तानाजीच्या आवाजातच तानाजीच्या पद्धतीनंच आज तुम्ही जो नवा मोकल नावाचा आपला एक छोटासा कार्यकर्ता पोरगा तो त्यांनी भाषण केलं पाहिलं तुम्ही. 10-15 वर्षानंतर तो आपला या भागातला खास असा निवेदक नव्हे तर भाषण करता येईल अगदी कर्तृत्व केलेतला ग्रामीण असा तोही येणार आहे. आणि त्याच्यावर मुलीनेही भाषण केलं, तिनेही चांगलं भाषण केलं. थोडी अजून ती लहान आहे, पुढे जाऊन एक 5-4-5 वर्षापर्यंत तीही चांगलं भाषण करेल. गेल्या वर्षी या मोकलला गर्भवती तिला चांगलं भाषण केलं म्हणून त्याला 12,000 रुपये दरवर्षी असे 5वी पासून ते पुढं 12वी होईपर्यंत आपण त्यांना द्यायचं कबूल केलंय. आजचं भाषण तुझं ऐकल्यावर तुला आजच्या भाषणाचं 5,000 रुपये आम्ही तुला बक्षीस देणार आहोत. त्या मुलीला सुद्धा ती चांगल्या प्रयत्न तिला 3,000 बक्षीस देणार आहोत. कारण शेवटी आपल्याकडे वक्ते पाहिजे. महेंद्र गडकरी अतिशय चांगला वक्ता आहे, चांगलं भाषण करतो, प्रयत्न पण भरपूर करतो. आज या पुतळ्याच्या दृष्टीने पाहायला गेला तर आम्ही आपला नेतृत्व करतो पण धावपळ करण्याकरता महेंद्र गडकरी अतिशय चांगली मेहनत घेत आहे. शिडकोच्या बरोबरचा पाठपुरावा ही लहान गोष्ट राहिलेली नाही. मान्य करणार आमच्यासारखं पण मात्र कागदावर आणणार नाही, कृतीत आणणार नाही. आणि मग त्यांच्या पुढे जाऊन धावपळ करून आपण पाहायला गेला तर महेंद्र खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त धावपळ जे आहेत ते महेंद्र करत असतं. महेंद्र तुझं मी अभिनंदन करतो की चांगल्या रीतीनं धावपळ करतो. अशी कार्यकर्ते असल्याशिवाय शिवाजी महाराजांच्या करता त्यांना दशार्थ त्यांचे साथीदार कार्यकर्ते चांगले मिळाले. तानाजी मालुसरे असतील किंवा नेताजी पालकर असतील, बाकी सर्व जे काय लय भरपूर नावं घ्यावी लागतील. पण तशाच प्रकारे इथं सुद्धा आपल्याला नेता असू द्या पण कार्यकर्त्यांनी खरी मेहनत घ्यायची असते आणि त्या दृष्टीनं आपली कमिटी एकत्र आहे. त्याच्यामुळंच हे काम होऊ शकतं. आपल्याला ह्याच्यामध्ये इथं काही पुढे झालं आजूबाजूला उलवानोडमध्ये तिकडे काय होऊ द्या इकडे काय होऊ द्या पण गव्हाण विभागामध्ये मात्र आम्ही सर्व एक आहोत आणि एकत्र येऊन लढाई करणार आणि त्याच्यामुळं आपल्याला या भागाचा विकास साधणं जास्त चांगलं होणार आहे. आता आपण इथे बसलोय, छान सुंदर हवं आहे, चांगली जागा आहे. महेंद्र सांगितल्याप्रमाणे ते इथं सर्व ते रॅकेट त्यांचे होते क्रेन द्यायला ह्याला त्याला चढवायला आपण गेल्या 5-6 दिवसामध्ये सर्व सफल करून टाकलं. तिथं रस्ता नव्हता पण इथं रस्ता करून घेतला. आता आपला शिवाजी महाराजचा पुतळा जो आहे ती ही बाउंड्री आहे, हे जे पिवळे लावले इथून त्या बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळ्याची ही 1.25 एकर जमीन आहे. चांगली 5,000 मीटर जागा ही शिवाजी पुतळ्याची आहे. अजूनही आपण इथं थांबलोय. पुढची शिवजयंती जी आहे ना त्या पण त्या गाड्या आहेत ना गेट त्यांचं शेडचं तिथं आपण हे बनवलं. त्या शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो टेंटेटिव्ह आपण पाहिलंय तो तिथं त्या बाजूला येतो.
आपल्याला असते असते जसं इंग्रजांना परत पाठवलं ना आपण, तसं आता टाटावल्याने सुद्धा आपण असते असते आपल्या हातावर सत्ता घेऊन त्याला मार्ग जायला लावतोय. आणि त्यामुळं आपल्याला इथं 1.25 एकर जागा आणि इथं 2 हेक्टर म्हणजे 5 एकर जागा 400 मीटर लांब, म्हणजे आपल्याला त्या बिल्डिंगची आपली स्कूलची दिसते ना, त्या बिल्डिंगच्याही पुढे गेले, त्याच्याही पुढे गेले आणि 40 मीटर 50 मीटर अशी रुंदी अशी 20,000 स्क्वेअर मीटर, म्हणजे ह्या दृष्ट्या पाहिला 40 गुणिले 50 20,000 होत आहेत बघा. तर अशातून 400 गुणिले 50 40 म्हणजे 400 मीटर लांबी म्हणजे किती बघा, तुम्ही अंदाज करा काय ते. तर ह्याप्रमाणे ही जागा जी आहे ते प्ले ग्राउंड म्हणून त्यांनी मार्क केलं. कारण आपली मागणी आपण जी केलेली आहे ती माझ्याकडे सर्व आहे, आपल्याला दिसतं याच्यातून की 2018 पासून आपण फॉलोअप करतोय. महेंद्राने सांगितलं आता की ज्यावेळेला खारकोपर रेल्वे स्टेशनचं उद्घाटन व्हायचं होतं तर त्यावेळेला आपण काय केलं ते फडणवीस साहेब उद्घाटनाला येणार त्याच्या अगोदर दिवशी सिडकोचे MD इथं आले. कशाला तर तुमचं तयारी बघायला रेल्वेची, आणि रेल्वे मंत्री पण यायचे होते, मुंबईचे कोण आहेत आपले ते गोयल पियुष गोयल. तर त्यावेळेला आम्ही अगोदरच्या दिवशी आमदार प्रशांत ठाकूर इथं शेलगरला येणार होते. मी झालं शेलगरानंतर जायचं, पहिल्यांदा आपल्याला ह्या ग्राउंड त्याला घेऊन इथं आलो आणि नंतर MDना सिडकोचे घेऊन आलो. तर सांगितलं साहेब बघा हे आपण तिथं अंडरपास रेल्वेतून बाहेर पडतो त्याच्या समोर आणि ब्रिजच्या जवळ आम्हाला हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आशीर्वाद पुतळ्याची आपल्याला जागा पाहिजे आहे, आणि ती जागा आम्हाला दिली नाहीत तर आम्ही काही म्हणजे रेल्वेचंही नीट उद्घाटन होऊन देणार नाही. त्यांनी नाही तसं मी बघतोय सर्व करतोय. आणि त्याच्यानंतर तिथून 2018 पासून आज 2024 आहे, 6 वर्ष झाली ही जागा आज आपण कुठे येऊन बसायला मिळाले, अजून आपल्या ताब्यात मिळालेली नाही. पुतळ्याची जागा सुद्धा अजून आहे ना, ती आपल्या नकाशात दाखवली. इथं आपला मागणी आहे त्यांच्याकडं काही 5,000 मीटर जागा जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद पुतळ्यासाठी, आणि उरलेलं 20,000 मीटर जागा आहे ती आमच्या ह्याच्याकरता आहे. कशाकरता? ग्राउंड खेळण्याकरता आणि सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे करण्याकरता. आणि त्या दृष्टीनं आपण त्यांना पहिल्यांदा मी ज्यावेळेला माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष दिवंगत लोकनेते दिबा पाटील, सर्वपक्षीय प्रकल्प संघर्षांची जी होती त्यावेळेला असे 2-3 झाल्या नव्हत्या, म्हणजे महाविकास आघाडीची वेगळी नव्हती, युतीची वेगळी असं नव्हतं. तर त्याच्यामार्फत मी अध्यक्ष म्हणून त्यावेळेला त्यांना पत्र दिलं. 2019ला 18 साली आपण भेटत होतो, त्यांना भेटून ऐकून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मग सिडकोचे चेअरमन प्रशांत ठाकूर ज्यावेळेला झाले त्यावेळेला प्रशांत ठाकूरांच्या अध्यक्षतेखाली सिडको भवनच्या दुसऱ्या माळ्यावर सिडकोचे सर्व अधिकारी जे प्लॅनिंगवाले असतील, चीफ इंजिनियर असतील, त्यांना सर्वांना बोलवून महेंद्र गंतेच्या उपस्थितीमध्ये तिथं बैठक झाली आणि त्यांनी कबूल केलं की तुम्हाला 1.25 हेक्टर जागा याच्याकरता पुतळ्याकरता आणि 4-5 हेक्टर जागा तिथं द्यायचं कबूल केलं. आणि तसा आदेश दिला. आपल्याला सुदैवाने आपल्या मधला एक शेतकरी पुत्र म्हणा, तर त्याने आपल्याला चेअरमन झाल्यानंतर त्या खुर्चीचा आपल्याला मूल्यार्थ उपयोग झाला आणि ही जागा लवकर द्या आणि तिथे विकसित करून द्या अशा प्रकारचा शब्द आपल्याला दिलेला आहे. आता हे आपल्याला आज बसलोय आपण हे विकसित म्हणजे थोडं बहुत काय लेवलिंग करायचं होतं, हे 5-6 दिवस पोचलेलं लावलं, माती वगैरे टाकलं, ते आपण आपल्या खर्चाने केलं, कारण आपल्याला आजची शिवजयंती साजरी करायची होती. पण पुढच्या वेळेला मात्र सिडकोच्या डोक्यावर बसून आपण हा सगळा डेव्हलप करून घेऊ बाग, अशी मला खात्री वाटते. त्याकरता आपण सगळ्यांनी झगडायचं आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळे आपल्याबरोबर राहाल आणि बरोबर करून घ्या. आता हे जे 20,000 मीटरचं त्याच्यामधल्या कालावधीमध्ये लोकेशचंद्र व्यवस्थापन चालू झालं, त्याच्यावर 2020 मध्ये मीटिंग घेतली, नंतर 19 मध्ये अध्यक्षांच्यावर झालं, 21 साली संजय मुखर्जी साहेब आले, जे लोकेशचंद्र MD होते त्यांच्याकडे चालक झाला. नंतर तुमचे संजय मुखर्जी जेव्हा आले होते त्यावेळेला झाला. आणि त्याच्याच बरोबरीनं आणखी आपल्याला शिवाजीनगर बुलबेनोड मुंबईमध्ये शिवस्मारकाकरता MMRDकडे जागा परत मागितली. म्हणजे आपल्या सिडकोकडे सांगितलं की जागा ही आम्हाला परत द्या, त्यांचा ब्रिज जातो ते बाजूने जात आहे, ही जागा त्यांना गर्डर बनवण्याकरता दिली होती.
त्याच्यामुळे तुम्हाला ही जागा आता तुम्ही खाली करा. आणि ती द्यायचं त्यांना हे केलं होतं. ग्रामपंचायत गव्हांना सुद्धा सुरुवातीपासून अतिशय चांगली भूमिका पण घेतलेली आहे. मग त्यावेळेला रत्नप्रभा घरात सरपंच असू द्या किंवा माई पाटील ना माई भोईर असू द्या, त्यांचे सगळे पत्र वगैरे जे आहेत ते वेळच्या वेळी गेले. महेंद्र गजांनी फॉलोअप केलंय आणि त्याच्यामुळं त्यांना काहीही मागे फिरता आलं नाही. आणि मग शिडकोनं त्यांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर उलव्याचा 2 ज्यांनी आपल्याला सेक्टर 12 प्लॉट नंबर 3 आणि 4 हा भूखंड उद्यानासाठी आणि खेळाच्या मैदानी आरक्षित करण्यात असल्याचं सरपंच गव्हाण ग्रामपंचायत यांना पत्र लेखी दिलेलं आहे. आपण उपोषण वगैरेला जातो, लेखीबद्दल लेखी द्या ते आता त्यांच्याकडून आपल्याला हे लेखी मिळालेलं आहे. आणि त्या पद्धतीनं आज आपल्याकडं फक्त आता ताब्यात घ्यायचा राहिला आहे. त्यांचा ताबा कागदोपत्र येईल तेव्हा येईल, पण आजच्या दिवसाला आपण ताबा घेतलेला आहे. आता त्यांची हिंमत तिथे येण्याची अजिबात होऊ शकत नाही. आता इथं अश्वाला बोलवत आहे, महेंद्र सांगितलं उंची त्याची माझी मान दुखायला लागली होती बघायला लागली. त्यांनी महेंद्र घर तुम्ही मला पहिला अंदाज दिलता 15 कोटी खर्च होईल, मी म्हणाला 20-25 कोटी होईल. महेंद्र 30-35 कोटी खर्च करायला तयार आहे. म्हणजे मला काय हरकत नाही. 30 ते 35 लाख झाले, पण 35 मध्ये पूर्ण करशील ना. म्हणजे का तोही आपल्याला जसं जसं खर्च वाढत जाईल. या शाळेचा खर्च जो आहे ना सुरुवातीला 35 ते 40 कोटीचा होता, आता 60 कोटी खर्च होत आलाय आणि मला वाटतं 70 कोटी होत जाणार आहे. म्हणजे हे एक स्कूल बिल्डिंग जे आहे ना ते आता 42-45 झालाय खर्च, पण अजून 4थ्या माळ्यापर्यंत फक्त काम चालू आहे. तेही पूर्ण झालेलं नाही. 5वा 6वा 7वा हॉल बिल सगळं अजून व्हायचं आहे, पण आपण परवा नाही करायचं. आपलं जे ठरवलंय बराच घेतलं ते पूर्ण करणारच अशा इच्छेला आपण जाणार आहोत. आणि त्या दृष्टीनं तिथं 60 होऊ दे नाही तर 70 होऊ दे, जो खर्चला आपण करणार आहोत. आणि इथं सुद्धा महेंद्र तू सांगितलं की नाही सगळ्यात 30% कमी पडतात, जाऊ दे 40 कोटी पण खर्च रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ ते केल्याशिवाय राहणार नाही. फक्त लवकर आपल्या ताब्यात पडू द्या. महेंद्र गडकरींनी आणखीन चांगलं काम केलं. त्यांनी पुण्याला जाऊन बराच फॉलोअप करून त्यांनी तिथले आर्किटेक्चर आणले. जशा अर्थीनं आपल्याला शिवाजी छत्रपती महाराज रामदास यांच्या आशीर्वाद घेण्याचा पुतळा दास्तान पाठवून JNPDने बनवला, तर त्याच आर्किटेक्टरला इथं आणून त्याच्याकडे डिझाईन करून घेतली आणि त्याच्याकडनं त्यांनी जो आर्किटेक्ट जुना जो आहे आणि त्यामुळे आम्ही त्याला नंतर दुसरं एक दान लावू तरी उल्वा स्कूलला आपण जे आपलं म्युरल बनवलेलं आहे तर ते म्युरल करतात त्याच्यानं आम्ही तेही करून घेतलं. म्हणजे कर्मवीर अण्णांचा फोटो आहे, लक्ष्मी वेणींचा फोटो आहे आणि एकाबद्दल मी नमस्कार करतोय, शकुंतला नमस्कार करतात, तर ते म्युरल आम्हाला करून दिलं. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले आगरी कोळी आणि आपली इथली लोकल संस्कृती जी आहे आगरी कोळी नाव घेतो या भागात मुख्य ते आहेत म्हणून. मराठी पण आपल्या बरोबर आहेत आणि काय त्यांचं नाही म्हणत आपल्याला मग चाल. पण आता सध्या तरी पहिल्यांदा काय होतं आपल्याला काय होतं थोडंसं जरासं तुम्ही सांगितलं की याच्यात ही सुधारणा का किती सांगितलं ना आपल्याला. आपण 96 कोळी नाही बाबा, आपण आगरी जे आहोत ना ते OBC वाल्यावर जेमतेम चिकटलोय तिथं. तर 300-400 जाती एकत्र यायला आगरीच एकत्र येत नाही. त्या इतक्या जाती 300-400 एकत्र यायच्या, पण माळी असतील, सोनार असतील, सर्व असतील. आता हे जाती राहिलेलं नाही, गोरगरिबांकरता. म्हणून मोदी साहेबांनी एक काम केलं. मोदी साहेबांनी आर्थिकदृष्ट्या मागासलेला एक वर्ग काढला आणि 10% जागा त्यांच्याकडे देऊन ठेवल्या. आता 10च्या ऐवजी ज्या काही द्यायचं सगळंच आर्थिक मागासलेला द्या. त्यांना त्यावेळेला काही लोकांना ज्या वर्षी दिलं होतं ते 10 वर्षाकरता दिलं होतं. आता 50 वर्ष झाली, 60 वर्ष चालूच आहे. एकदा हे झालं की त्याला नाही म्हणता येत नाही. तशा पद्धतीनं म्हणजे तसंच रीतीनं ह्या इथल्या ज्या प्रमुख मंडळी आहेत नव्यानं जे इथं आता बिल्डिंग वाढल्या, कॉलन्या वाढल्या आणि येताना महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून सगळीकडनं लोक आले. तर त्यामध्ये कधी कधी असं होतं की मग ते बघा खलिस्तान अमुक तमुक अशा प्रकारच्या वृत्ती डोकं काढतात, वृत्ती काढतात आणि मग आपल्याला त्रास होत असतो. आणि मग सध्या आपला आवडीचा आणि महत्त्वाचा मोठा आपला भाग जमीन शिकवून घेण्याच्या अगोदर ज्यात जो होता मराठ्यांची पण जमीन भरपूर आहेत, पण जे मागासलेले म्हणून होते तर त्या दृष्टीने देतात ती संस्कृती. देशमुख तुम्ही आम्हाला सांगा, तो आंग्रे बघतोय आमचं काय मग तू सांगशील ते पण आम्ही दाखवतो प्रदर्शन काय. आम्ही आगरी आहोत तो आंग्रे नाव आहे त्याचा.
तर अशा पद्धतीनं आपण ज्या एकंदर सर्वसमावेशक असं दालन कसलं निर्माण करतो ना आपण, वरती छत्रपती शिवाजी महाराज आणि ते दालन आणि रामशेठ ठाकूर स्मारक एक ऑफिस, तर कधी कधी आपण आलो तर बाहेर उन्हात न बसताना आपल्याला सगळ्यांना जी संघटना आपली आहे ती सगळ्यांचं बसता येईल, चर्चा करता येईल, मिटिंग घेता येईल आणि मोठं मैदान की ज्याच्यावरती आपण ठरवलंय की 1 मेला इथं महाराष्ट्राची लोकधारा असं मोठं आपण इथं कार्यक्रम करणार आहोत. कालच मी पेपरमध्ये वाचलं, अलिबागला हा कार्यक्रम झाला तर चांगलं वर्णन गव्हर्नमेंटने केला होता. काल हा गव्हर्नमेंटने केला होता, पण इथं आपल्याकडनं केला. पण तो तसं करू की मग आपल्याला पुढं छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना एकत्र घेतलं होतं. त्याच्यामुळे आपला इथला प्रोग्राम जो असेल तो एका दोन राज्यकर्ता नव्हे तर सर्वांना बरोबर घेऊन आपण करणार आहोत. आणि एकंदर त्या मैदानावर आता महेंद्र घेतात पुढे काम देते. आता प्लॅनिंग करणं, कुठले कुठले खेळ खेळायचे, सभागृह किती मोठा असेल ते सगळं प्लॅनिंग आपल्याला ते करावं लागेल. आणि त्या धावपळीला मला महेंद्र घेत बरा पडतो, जा इकडे जा तिथं, तर तो धावपळीबरोबर जात असतो. आपण सर्वांची मिटिंग घेऊ, ठरवू मिटिंगमध्ये, तर त्याच्याबरोबर धावपळ करणं हा जो आहे विषय तो करावा लागेल. आणि एका वर्षात आपलं प्लॅनिंग पुरं होऊन मला वाटते आपल्या ताब्यात जर मिळालं तर आपण नक्कीच त्याचा कामाचा मुहूर्त सुद्धा करू. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला इथं आता आपली संघटना मजबूत करून करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्याकडे आहे, त्यांच्या आदर्शाने आपण चाललोय आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेतलं. म्हणजे त्यांनी मुस्लिमांना बरोबर घेतलं. फक्त जे देशभक्त आहेत त्यांना, जे जर गद्दार कुठे असतील तर त्या गद्दारांना बरोबर घेऊन चालणार नाही. आणि तशा दृष्टीने आपल्याला करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, भगतसाहेबांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्याकरता आपण 2-3 महिने ते एकदा परत शिवजयंती वर्षाला एकदा येते म्हणून तसं न करताना 2-3 महिन्यातून आपण एकत्र बसून काय झालं याचा आढावाही घेऊ, कुठलं काय करायचं त्याचाही आढावा घेऊ. आणि हे दोन्ही पुतळा आणि ग्राउंड ही दोन्ही कामं लवकरात लवकर पूर्ण करू अशा प्रकारची मला खात्री वाटते. त्यासाठी आपण सर्वांनी त्यात प्रयत्नशील राहावं. महेंद्रचं नाव घेतलं, महेंद्र एकट्यापुरतं नाही मी सांगतो, त्याच्याबरोबर अनेक कार्यकर्ते असे येत असतात, मदत करत असतात. आपली शिवजयंती कमिटी जी आहे त्याचे पदाधिकारी सुद्धा नेहमी असतात. तिथं तर 3-4 दिवस ते रोज येतात. काय म्हणजे याच्यातून झालं तर ते येत असतात. आपण या पुतळा कमिटी स्थापन केली, त्यात दोन्ही आमदार आहेत आपल्याकडं. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ह्या कॉपी ज्या आहेत ते आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालकी दोघांकडे मी दिल्या. ते गेले शुक्रवारी, पण त्या दिवशी नेमकं एमडीने दांडी मारली होती. तशी शुक्रवारी नव्हता, एमडी नव्हता, नाही तर आपलं हे इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडनं होऊन एकदा अधिकाऱ्यांकडे गेलं असतं. आपण दुसरी काही डे केली, आमदारांकडे दिलं तर त्याच्या आपली ऑफिसची माणसं पाठवून त्याची रिसिव्ह करून घ्यायचं काम शुक्रवार झाले. ही पत्र त्या सगळ्या अधिकाऱ्यांना, म्हणजे मानकर नावाचे जे प्लॅनिंग ऑफिसर आहेत मी त्यांना, एमडीला आणि त्याच्यानंतर दुसरे जे गुंडवानवाडीकर त्यांना सगळ्या आपण 6 कॉपीज त्यांना पोचवल्या. आमदाराचा परत आणखी उद्या मंगळवारी जेव्हा सुटकं चालू होईल त्याला परत ते जातील. त्यांना सांगितलं की पहिलं हे काम करा, ते सार्वजनिक काम जे आहे त्यामुळे याला वेळ द्या. कामं तुमच्या मागे भरपूर असतात, पण त्यामध्ये गव्हाण वाकायच्या दृष्टीनं ते वेळ देणं जास्त महत्त्वाचं आहे. मला खात्री आहे की अभिमानानं आपण मिरवत आपल्याला एक विषय बघा, ही शेड आहे बाजूला, ही झाडं आणि पांढरा रंग आहे ना. आता आपण तिथून उतरलो, रस्ता क्रॉसिंगचा त्रास झाला, त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला सांगतो की पुढच्या वेळा आम्ही ह्या रस्त्याने यायचो. आम्ही रस्ता येतो येणार आमचे शांताबाई चौक नाव, शांतादेवी चौक नाव आता आम्ही नाव दिलं आहे, मध्यंतरी केलेलं आहे. आम्ही सर्व गावांचे सर्व 3-4 गावात लोक आलो होतो. आणि त्यावेळेला आम्ही तसा येऊन त्या चौकाला वरचा घालून इथून आत बसलो. म्हणजे तुम्हाला क्रॉसिंगचा जो प्रश्न आहे ना, तो क्रॉसिंगचा प्रश्न यायला नको, तर ही त्यांना पाडायला लावला. 2 महिन्यात त्यांची ही बिल्डिंग आपण पाडायला लावायची. आणि हा रस्ता आपल्याला इथून करायचा आहे. तिथे म्हणजे पलीकडनं पुलावून येणारे फास्ट आहेत, त्याने अडचण नको. आणि हा मधला जो खांब दिसतो इथं, त्या गेट आहे ना तुझं, त्या गेटच्या वरती दिसतो बघा झेंडेसारखा, तर तो तिथं आपल्या शांतादेवी चौक त्याच्या त्या बाजूला आहे. ते इथून आला की मग कुठलाही प्रश्न येणार नाही. शिवपूरच्या अधिकाऱ्यांना पकडून आम्ही ते सर्व करून घेतोय. आणि एकंदरीत हा आता पुतळ्याची सुरुवात आपण केलेली आहे. सार्वजनिक कामं, सामाजिक कामं भरपूर इथं पडलेले आहेत. त्याच्याकरता आपण सर्वांनी एकत्र येऊन हे प्रश्न आपल्या नागरिकांचे आहेत, मग घर शौचाचे असतील किंवा नागरी सोयीसुविधा असतील, हे सगळं नक्कीच आपण पूर्ण करण्यामध्ये यशस्वी असं मला खात्री वाटते. शिवजयंतीनिमित्त आपण आलात, शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन ते कामात पुढेही करूया अशी आपल्याला विनंती करून आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.